अरे कृष्णा, अरे शेती करून राहिला म्हणते तू. अरे बस ना जरासा, ये. बाबा, शेतीच्या भानगडीत कायले पडतं राजा? तुमच्यासारख्या पुट्ट्याले शेतीचं जमते का? शेती करणं म्हणजे का तोंडाचा खेळ समजा लागला? अरे मला सांग, या नवीन पोट्ट्या सोट्याला जमते का शेती? नाही ना, जमत नाही. सांग बरं. शेती कशी जमणार आहे? मग मामा जे बोलते ना ते अगदी बरोबर सांगितलं. शेती करणं सोपं नाही, कारण का आजकाल मजूर भेटत नाही. आणि भेटले ना, जे मजुरी मागते ते द्यावं लागते. आणि मजुरी देऊनी दिवसभर उन्हातानात त्याच्यासोबत शेतीत फिरावे लागते. म्हणलं सोपं काम नाहीये. तू कसा काय शेती करशील? अरे या टायमाला गावात काळ कुत्र बी दिसणार नाही. समध्या गावातले लोक येऊन इथंच बसते. गावात कोणतं काम नाही न कोणता धंदा नाही. शेतकऱ्यांना शेतीत बी टाकलं की रात्रंदिवस आबाळाकडे पाहतात. अरे बाबा, तू शेती तर करून पाय, म्हणजे तुलाही समजन शेतकऱ्याचे काय हाल असते ते. एक काम कर बाबा, शेतीसोबत जोडधंदा कर काहीतरी. अरे आजकाल पोल्ट्री फार्मचंच मटण सर्व गावात खाऊन राहिलेत. डाळ कोण खाते? डाळ कोण खाते? सगळे मटणच खाते ना राजा. अरे कृष्णा, अरे राजा शेती कर रे. या बुड्या बडा मागे कशाला लागला? तुझ्या बानं शेतीच्या भरोशावर समद केलं. विचार करून करशील तर समद बरं होईल. अरे कायले त्याला उची पट्टी देत? हा नाही, कायले त्याला चढवत? शेती कर म्हणते. बहीण एकुलतं एक पोरग महा, त्याला खरंच मी शेती करू देईन का? एकदा तू भेटलासी
चुकीचं बियाणं पाहिजे होतं. अरे बाबा यांना चांगलं बियाणं दाखव. आलो साहेब. साहेब एवढं चांगलं बियाणं आहे, अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. असं बियाणं सापडणार नाही दुसरीकडे. एक नंबर बियाणं आहे, लय चांगलं बियाणं आहे हेच घेऊन जा. कृष्णा अरे नको घेऊ, अरे नकली बियाणं आहे ते, अरे जागेवर जळून जाते.